हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय व्लॉग. तर आम्ही कुठे चाललेलो आहोत, तर आम्ही चाललो आहे आता पुढं. तुम्ही बघायचं का वॉटर पार्कला चाललेलो आहे आम्ही. आपल्या घरापासून काय अर्धा पाऊण तासाच्या अंतरावरती आता आम्ही स्लो चाललेलो, त्याच्यामुळे आम्हाला पाऊण तास लागला तिकडे जायला. तर आम्ही चाललेलो आहोत मोराच्या चिंचोलीला. घराजवळून जवळजवळ अर्धा पाऊण तासाच्या अंतरावरती आहे ते वॉटर पार्क. तर आणि आम्ही हर्षल, सोनू, हा सोपान, भैया आणि याची वहिनी आणि त्याचा एक मावस भाऊ. तर असे काहीसे आम्ही सगळेजण निघालेलो आहोत. आता गेलो, फायनली पोहोचलो तिथं. मग नंतर तिकीट वगैरे काढली त्यांनी. मग आपल्याला ते हातामध्ये बँड देतात घालायला, तर सो ते बँड वगैरे आमचे घालून झाले. नंतर आतमध्ये गेलो. आतमध्ये गेल्यानंतर मग नाश्ता वगैरे करून झाला. आमचा नाश्त्याचा व्हिडिओ काही घेता नाही आला, कारण की सगळ्यांना खूप भूक लागलेली होती. तर सो पटापट नाश्ता करून घेतला आणि म्हणलं बिलकुल टाईम वेस्ट करायला नको, कारण की पोहोचलोच तिथं म्हणजे 11:30 पावणे 12पर्यंत पोहोचलेलो. आणि नाश्ता वगैरे झाला तेव्हा मग 12 वाजलेले. तर असं काहीसं आपलं मग बँड वगैरे व्हिडिओ वगैरे आपले सगळे झाले. आणि मग नंतर काय पुन्हा छोट्या स्लाईड्स होत्या, तर म्हटलं त्याच्यावरती खेळूयात. तर पहिल्या स्लाईड्सवरती वगैरे गेलो. आणि भैयाला काय सुधरतच नव्हतं काय, म्हणजे पाण्यात खेळायचं म्हणल्यावरती तर त्याला एवढं आवडतं. तर हर्षलला पण नेलं तो सोबत मी. हर्षलचाही छान असा एन्जॉय वगैरे झाला. मग नंतर सगळ्यांनी एन्जॉय वगैरे केला. असं काही स्विमिंग पूल वगैरे होतं तिथं. बरंचसं काही खोल वगैरे नाही आहे. आणि स्पेशली आपली लहान मुलं वगैरे असतात ना, 3 किंवा 4 वर्षांच्या पुढची, तर त्यांच्यासाठी हे बेस्ट आहे. आणि लहान मुलांसाठी तर एकदम छान आहे. सोनूची पण मस्ती वगैरे काहीसं चाललेलं. आणि याचंही काही फोटोज वगैरे सगळ्या काही गोष्टी चाललेल्या. मग नंतर ही त्याची वहिनी आहे, तर तिचं पण वगैरे डान्स वगैरे सगळं काही चाललेलं. तर असं काहीसं वॉटर पार्क होतं. तरी बरीचशी गर्दी काही नव्हती. आणि तसं विकेंड्सला भरपूर गर्दी, असं संडे किंवा संडेला. आणि आता काही उन्हाळा चालू झालेला आहे, त्याच्यामुळं मग मुलांना सुट्टी असते शाळेला, तर सगळेजण येतात. तर काहीशी अशी मस्ती चाललेली मुलांची. नंतर इकडे रेन डान्स वगैरे पण आहे, त्याच्यातही भैयानी, मी आणि बाकीच्या सगळ्यांनी खूप एन्जॉय केला. खूप डान्स वगैरे सगळं करून झालं. मग हर्षलचं आमचं बरंचसा एन्जॉय चाललेला. मग नंतर जेवायला भूक लागलेली, तर मग आणि बराचसा टाईम झाला होता, 2-3 वाजलेले. मग सगळ्यांनाच बरीचशी भूक लागलेली. पाण्यात नाचून सगळेच दमले. तर कोणीतरी येत होतं म्हणून आम्ही इथं थांबलेलो होते, काहीतरी होतं तिथं. नंतर गेलो जेवायला, तर तिथं बरीचशी लाईन होती, तरी आम्ही लवकर गेलो म्हणून बरं झालं. मग नंतर जेवण वगैरे केलं आम्ही. असं काहीसं आपलं जेवण आलं. जेवायला बरेचसे काही मेन्यू होते, काय खावा आणि काय नको तेच कळत नव्हतं. तर पोटभर असं व्यवस्थित सगळं जेवण केलं. नंतर एक खगोल विश्व म्हणून आहे, तर भैयाचं चाललेलं चलात तर सगळेजण आम्ही आत गेलो. तर त्याला बघायचं होतं, तर त्याने बघून वगैरे झालं त्याचं. त्याला म्हटलं बघ एकदाचं काय आहे हे. मग त्यांनी बघितलं वगैरे. मग नंतर ते बघितल्याच्या नंतर पुन्हा बाहेर गेलो. असं काहीसं खगोल विश्व होतं. मग नंतर बाहेर गेलो. बाहेर गेल्यानंतर इकडं खाली ऊसाचा रस पण भेटत होता, तर हे म्हटले चला जाऊयात आपण. तर बनत होता म्हणून हर्षल आणि सोन वेटिंगला होते. मग नंतर आणि त्यांनी तर घेतलेला, मी काही घेतला नाही. म्हटलं जेवण केलं आहे आत्ताच आणि कुठं घ्यायचं ते. तर असं काहीसं ग्राउंड वगैरे होतं इकडे हे झोके वगैरे पुढच्या व्हिडिओमध्ये बघाच तुम्ही. छान होतं एकदम. लहान मुलांना आणण्यासाठी ना ते एक नंबर आहे. मग नंतर गेलो तिकडे. ह्यांचं रस वगैरे पिऊन झाल्यानंतर हर्षल झोका वगैरे खेळत होते. हर्षलचाही छान एन्जॉय वगैरे चाललेला. मस्त असं खूप छान होतं सगळं. आणि इकडे पलीकडं दाखवते ना मी, तर तिकडं पपेट शो चालू होता, पण आम्ही काय तिकडे गेलो नाही. म्हटलं बोर होईल खूप, तर काय गेलो नाही आम्ही. इकडे समोर पपेट शो चालू होता. नंतर सोनून ते सगळेच आले. पहिला आम्ही दोघंच बसलो होतो इकडे. मग नंतर सोनू वगैरे सगळेच खाली आले. मग नंतर सोनूचाही एन्जॉय चाललेला. काही मस्ती पोरांची चालूच असते. बाहेर कुठं जायचं म्हणल्यावरती सगळी मस्ती तर पोरांना हवीच असते, कारण मुलांची मस्ती नाही म्हणल्यावरती काय अर्थ राहत नाही कुठं फिरायला गेलो आहे आपण त्याच्यासाठी. तर पुढं असं काहीच आपला एन्जॉय वगैरे झालेला आहे. बरेचसे व्हिडिओ आहेत ते तुम्ही पहा. थांबू नका, चला 1 2 जोरात. नंतर मग इकडचा एन्जॉय करून झाला. आणि नंतर मग पोरं म्हटली
की इकडं रोपवे वगैरे आहे, म्हणजे सायकल रोपवे वगैरे सगळं काही आहे, तर तिकडं जाऊयात आपण. तर मग म्हणलं ठीक आहे चला तिकडे जाऊ. तर तिकडं गेलो. तिकडं अशा बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज होत्या, जवळजवळ 45 ॲक्टिव्हिटीज आहेत इकडे. आणि लहान मुलांसाठी खरंच बेस्ट आहे. मी 2-3 वेळा बोलले. आता हे सोपान आणि भैया तर काय पहिल्यांदाच पळालेले लगेच आमच्या पुढंच. आणि असं काहीसं एन्जॉय वगैरे चाललेलं. आणि नंतर आम्ही पण मग गेलो वरती आणि पुढं ब्रिज आहे तर त्याच्यावरती गेलो होतो. थांब आता हलू नको, थांब निम्म्यापर्यंत पोहोचू दे रे. तर असं काहीसा आपला एन्जॉय झाल्यानंतर मग निघालो आता आम्ही घरी यायला. आणि घरी यायच्या आधी इकडे स्पेशली ना जेवणाची उत्तम सोय आहे, सकाळच्या नाश्त्याची उत्तम सोय आहे आणि संध्याकाळच्या चहाची सुद्धा उत्तम सोय आहे. तर चहा वगैरे घेतला आणि मग निघालो आता सगळेजण घरी जायला. असं काहीसं बाहेरून बघा तुम्ही, ह्याचं नाव वगैरे सगळं काहीसं आणि अगदी जवळ आहे आपल्या घरांपासून. आणि स्पेशली ज्यांची लहान लहान मुलं आहेत ना, की 3-4 वर्षांची किंवा शाळेत जाणारी मुलं, तर त्यांच्यासाठी एकदम बेस्ट ठिकाण आहे. सगळ्यांनी एकदा नक्की विजिट द्या ठिकाणी. आणि मग नंतर काय आपलं घरी यायला निघालो. अशा आपल्या गाड्या होत्या, 2 व्हीलरवरतीच गेलतो आम्ही. तर तो तुम्ही स्टार्टिंगच्या व्हिडिओपासून बघितलंच असेल. आणि नंतर पुढे मग फोटोज काढायचे होते. तर आणि त्या रोडने आलता, आम्ही दुसऱ्या रोडने आलतो. तर तो बोलला की इकडे फोटो काढायला खूप छान जागा आहे, तर आपण तिकडं जाऊयात फोटो काढायला. तर म्हणलं ठीक आहे चल, लवकर निघालेलो आहे तर जाऊयात आपण. तर असं काहीसं फोटो काढायला आम्ही एवढे सगळेजण थांबलेलो. तर असा आपला आजचा एन्जॉय होता. बाय.